मंडलिक संघर्षाच्या तयारीत खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी होणार उद्या जाहीर। शिंदे शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे। त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे सुद्धा आहेत। भाजपाचे सर्वेक्षण व अंतर्गत विरोध यातून त्यांचे तिकीट कापले जाणार अशी बातमी पेरण्यात विरोधक यशस्वी झाले। जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात नुकताच राजकीय रंग भरला गेला। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते विधानसभेचे अध्यक्ष बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी विधानसभेची उमेदवारी मिळाल्याने आधी शिवसेना आणि वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। गडहिंग्लज तालुक्यातील भाजपच्या मेळाव्यात कुपेकर यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली। संजय मंडलिक यांचा मतदारसंघात संपर्क नाही। उद्या वेगळे चित्र दिसले तर त्याचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडले जाईल। मागील वेळी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला नाही, ही मोठी चूक झाली। मंडलिक यांना उमेदवारी दिली तर प्रचार करणार नाही। लोकांना कितीही सांगितले तरी ते मते देणार नाहीत। भाजपच्या चिन्हावर लढणारा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा असे टोकाचे विधान कुपेकर यांनी केले होते। परंतु भाजपामध्ये पक्षशिस्त महत्त्वाची आहे, त्यामुळे लगेच त्यांना पक्ष देईल त्या उमेदवाराचे प्रचार करू असे स्पष्टीकरण द्यावे लागले। परंतु त्यांना जे साधाव्याचे होते ते साधले गेलेच। कुपेकर हे महाडिक यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे मंडलिक यांच्या छावणीतून या विधानाचे करते करविते कोण याची संगती लावली जात आहे। या विधानावरून महायुतीमधील तणाव वाढीस लागला असून त्याचे पडसाद वर्षापर्यंत गेल्याचे सांगण्यात येते। खिंडीची ज्वाळा होण्यापूर्वीच नेते सावध झाले आहेत। लगेचच खासदार धनंजय महाडिक यांना महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नयेत, मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे, भाजपचा या मतदारसंघावर दावा नाही अशी मखलाशी करावी लागत आहे। टीका जिव्हारी लागल्याने मंडलिक यांनी कुपेकर यांच्यावर पलटवार केला आहे। मित्र असलेले संग्रामसिंह कुपेकर नेहमी भेटतात, पण विकास कामाबद्दल त्यांनी कधीच वाचता केलेली नाही। त्यांच्या शेतातील रस्ता मीच केला आहे। माझ्या विकास कामांची माहिती घेतली असती तर त्यांचे गैरसमज दूर झाले असते, असा टोला लगावला आहे। उमेदवारीबाबत अनिश्चितता असली तरी मंडलिक हे काही झाले तरी निवडणूक लढवणार हे नक्की। जर समरजित घाटगे यांना तिकीट मिळाले तर मंडलिक यांचे राजकीय भवितव्य कठीण होणार आहे। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे तिकीट नक्की आहे। मित्र पक्ष म्हणून घाटगे यांना सोबत जावेच लागेल। त्यावेळी मंडलिक यांची गोची होणार असून सध्या त्यांना मोठा निर्णय घ्यावाच लागेल। संघर्षाशिवाय मंडलिक गटाला कधी काही मिळत नाही, हे त्यांचे विधान चर्चेत आहे। उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर बंडाचा इशाराच दिला आहे। दिलेला शब्द शिंदे नक्कीच पाळतील अशी अपेक्षा शिंदे